तो हेलो गाइस, वेलकम टू बैक माय चॅनल. और लिंक आम्हाला माहित आहे मग राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र काय काय महाराष्ट्रातला नाही वेगवेगळंच आहे. मित्रांनो, चाललो आम्ही गुजरातला. मोठा तर आम्ही चाललोय गुजरातला. तर बघू शकता आम्ही जाम मोठा हायवे पकडलाय. हायवेच पकडलाय आणि गाडीत चाललोय. बघू किती वेळ लागतो ते सांगतो तुम्हाला. आणि गुजरातला किती वाजता पोहोचतो ते पण सांगतो. किती वाजता निघलेलो आपण? तरी पण 10:30ला बसलेलो का? 10:30ला बसलेलो आम्ही. तर बघू आता वापीला किती वाजता उतरतो ते बघून सांगतो तुम्हाला. किती वाजताचा प्रवास होतो तो पण सांगतो. आता सध्या 11 वाजलेले असं वाटतंय. आता 11:30 वाजले. 11:30 झालेले आहेत. बघू किती वाजता पोहोचतो ते सांगतो. मित्रांनो, गुजरातचे एवढे बेकार हाल झालेत ना का बघवत नाही भेटतो. काय सांगतील आता. स्वतःहून डायरेक्ट गाड्या थांबवता आणि रिक्षावाला इकोवाला स्वतःहून डायरेक्ट विचारता पुढं जायचं असा. एवढी अरे आम्हाला वाटलं गुजरात म्हणजे खूप डेव्हलप एरिया असेल, पण इथे तर काय सांगू, यांचं बुरा हाल झालं ना, एकदम बुरे हाल. गुजरातचं सांगू ना असं मला वाटलं एकदम चांगली म्हणजे चांगली सिटी असेल, पण काय इथं स्वतःहून डायरेक्ट सांगतात. हे रिक्षावाला इको सगळं डायरेक्ट स्वतःहून थांबवतात. आता ही माणशी आजी गेली बघा तिकडं, बघा ती बघत होती. हे स्वतःहून विचारतात का जायचा कुठं जायचा, हाताला डायरेक्ट धरतात. अरे एवढी तुमच्यावर हे आले तर मग सरकार काय झोपेत आहे का अजून? अरे हे बॅरिकेडला कलर नाही दिला अजून. काय सांगशील गुजरात बहुत रो रही है भाई. आयला आम्ही आलो इकडं दमनला जायचं होता, पण रिक्षात भेटत ना आम्हाला. पण थोडासा पुढं चालत आलो, थोडासा पुढं त्याला जबरदस्ती बसवायला लागली. कुठे क्या कदर करते. राय स्वतःहून जबरदस्तीने बसवायला लावल्या. एक तर शिवा घातल्यानं तरी तो थांबतोच तो बोलतो कहा आजा इतना. एक तर 250 रुपये बोलत होता आणि एक तर 20 रुपये सांगत होता. अरे खडे चुत्या बनवत होते इकडं आम्हाला गुजरातमध्ये. काय सांगशील. माझ्या हिशोबाने इथून 8-9 किलोमीटर काहीतरी दमन बीच आहे. याच्या पुढे इथून 8-9 किलोमीटर थोडासा पुढे दमन बीच आहे. तर मी ह्या रस्त्याला आत्ता जस्ट 2 मिनटं झाले मी ऑटो थांबवला. जरा विचारलं दमन बीचचे किती घ्याल, आम्हाला तिथे जायचं आहे, तिथे ड्रॉप करा. तर तो बोला कितना जण आहे. तर मी त्याला बोललो अरे सामने तो तिकडे तो तिने आहे ना. मी परत त्याला विचारलं किती घेणार. तर तो बोलतो देखना पडेगा. मग भाईसाहेब किती बोलला माहिती आहे का तो? 8-9 किलोमीटर असेल. पण आम्ही चालत आलो तिथनं 8 किलोमीटर असेल फक्त. तो भाईसाहेब बोलतो एखादं 100 रुपये म्हणजे तिघांचं 300 रुपये. आणि ह्याच्या मागे आम्हाला एक भेटलेला तो काय बोललेला 20-20 रुपये. म्हणजे बघा किती फसवणूक आमची करतात. मराठी जर माणूस गुजरातमध्ये आला तर त्याला असं उडवतात ना का भाई काय सांगू तुम्हाला. मग आपण पण असं करायचं. एक म्हणजे गुजरातची तिकडे आपल्याकडे आली ना असा रेट टाकायला त्यांना, असा रेट टाकायचा ना का परत आपल्याकडे आलीच नाही पाहिजे लोकांसाठी. काय नाही आम्ही चालत गेलो तरी चालेल, पण ह्या गुजरातवाल्यांच्या खिशात आम्ही पैसे टाकणार नाही. त्यांच्या खिशामध्ये आमचा पैसा जाऊन देणार नाही. ओके, चालत जाऊ परवडेल आम्हाला. त्यांच्या खिशात आमचा पैसा गेला नाही पाहिजे. बस एवढाच सांगतो आहे. त्याला विचार ना. अक्षरशः इथून 2 मिनटं राहिले असतील दमनच्या बीचवर जायला. तर आपल्याला फायनली एक ऑटो भेटलेला आहे. बघूया किती घेतो तो बघूया. दमन बीच का कितना है? का लोग 250 रुपये लगेगा. बस सेक्शन का 500 रुपये. एक का 250 तीनों का. और बस से कितना जाएगा? बस नहीं चलता है. कितना आप 250 बोल रहा है भाई साहब. 8 किलोमीटरचे फक्त 250 रुपये. अरे काय किती फसवाल आम्हाला भाई. नाही चालेल आम्ही चालत जाऊ तरी आम्हाला परवडत. आणि ह्यांच्या खिशामध्ये ना रुपया घालून नाही द्यायचा आम्हाला, समजला ना. अरे गुजरातवाला एवढी भिकायला लागला ना तर तुम्ही गुजरातमध्ये एकदा येऊन बघा.
एकतर वापीच्या ठिकाणी येऊन बघा, एवढी भिकला लागल्या ना का अक्षरशः तुम्ही पण सांगाल की यो नाला सोपारा तरी परवडेल आम्हाला, नाही तर या मनोर साईड पण परवडेल आम्हाला, अशी या गुजरातवाल्यांची हालत झालेली आहे. मी काय जास्त ओरडून सांगत नाही, म्हणजे मला इतकंच पुरवतं, त्याच्यामुळे मी थोडा लिमिटमध्ये बोलतो आहे. या गोष्टी आपण करू नंतर, ओके. आणि इकडून तर रिक्षावाला ना भाई डायरेक्ट जबरदस्ती डायरेक्ट हाताला धरतात, डायरेक्ट विचारतात कुठं जायचा किधर जायचा. पण आम्हाला आम्ही नाही विचारला आहे तुम्हाला, आम्ही का हात केला आहे का, हा गाड्या थांबवतो आम्ही, तरी पण डायरेक्ट स्वतःहून येऊन विचारतात. 10 वेळा सांगितला नाही जायचा तरी पण पुढं जाऊन थांबील गाडी का सांगितलं काय आणि का. अरे बाबा काय चाललं, एवढी भिक्कला लागल्यान का तुम्ही, एवढीच भिक्कला लागल्यान तर मग जा तिकडं मुंबई साईडला धंदा करा. हां अरे काय लाजा, जरा काहीतरी लाजा बिजा आहेत का नाही तुम्हाला. मी इकडे एक पण बस नाही झालं, एक पण बस नाही, काय सांगायचं. मला वाटलं गुजरात जरा असेल काहीतरी बघण्याच्या लायकीचा, पण इकडं तर त्या पण कायच नाही इकडं. ही आता माझ्या हिशोबाने ना नाही तुला या नाही दाखवली मला, काय नाही. चला तुम्हाला डायरेक्ट बीचवरचा नजारा दाखवी. सकाळी आम्ही आलो हायवेला आलो तिघंजण आम्ही. त्या हायवेवाल्याला किती आम्ही 600 रुपये दिलं, 600 रुपयेमध्ये दिलं. त्याने आम्हाला वापीला सोडला. आम्हाला जायचं होतं डायरेक्ट याला सुरतला, तर आमच्या वापीमध्ये काम होता, आता आम्ही वापीला उतरलो आणि तिथून सुरत, आणि सुरतच्या इथं डायरेक्ट आम्ही चालत चाललो दमण बीचला. पहिली गोष्ट अशी होती का आम्हाला जायचं होता खट्टू श्यामला, तिकडं हात दुखा लागला, तर आम्हाला त्याने चुत्या पण बनवला जाम. सांगतो पुढं बाबा हात फायनली पोचलो, दमनच्या बीचवर पोचलो. एका मस्त अशा ठराविक ठिकाणी पोचलेलो. इथे पब्लिक बघू शकता, भीड बघू शकता, लव इंडिया भरपूर आहे. इकडे बाजूलाच हे आहे, इकडे फोटोशूटसाठी आय लव इंडिया सुद्धा आहे. लोकांनी तुडून पार त्याच्या ते मारून टाकलाय चाकूवर. ओके, इथे बॅकग्राऊंड आहे बघा आय लव इंडियाचा बॅकग्राऊंड आहे. आणि इथे भरपूर अशी पब्लिक इथे येत राहते फोटोशूटसाठी येत राहते. आपण जायचं का तिकडं. इकडे बहुतेक ना इकडे आराम नाही तर तो दारू खाऊन पिऊन जास्त झालेला आहे म्हणून तो पडलेला आहे. आणि इकडे पब्लिक पण खूप येत असते, आणि इथे दारू पिऊन एक पडलेला आहे. कदाचित तो 4 व्हीलरवरून येत असावा किंवा याच्या पलीकडे इकडे. ओके, हा बुरुज बांधलेला आहे. आणि हा जो सरळ रस्ता जातो आहे तो दीव दमण, आपल्या दमणच्या बीचच्या ठिकाणी जातो आहे, समजतं आहे ना. हा जो सरळ जो गेलेला आहे रस्ता तो पूर्ण आपल्या बीचच्या ठिकाणी आपल्याला नेऊन सोडेल. आणि इथे पार्किंग बघू शकता, खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे पार्किंग इथे. आणि हा वरचा जो भाग आहे तो माझ्या हिशोबाने दगडाने बांधलेला आहे आणि थोडा जुना असावा असं कदाचित मलाही वाटते. हां, तर फायनली मित्रांनो पोहोचलो आहे ना भाई दमणच्या बीचवर. आणि पब्लिक बघू शकता, हा इकडूनचा एक रस्ता आहे आणि हा प्रवेशद्वार बघू शकता. इकडून एंट्री तुम्हाला बघायला भेटेल, एंट्रीचा बघू शकता. पहिलं मी पाऊल ठेवतो मग तुम्हाला नजारा दाखवतो, समजतं ना तुम्हाला. सांगतो तुम्हाला. होय, तो बोटिंगचा बघ, तो बोट बघ कसा फिरवतो. जाऊया तिकडे. तो पण ना बोट दिसली का तुला, रेसिंग बोट ते. मित्रांनो दीव दमणच्या बीचचा नजारा बघू शकता तुम्ही. पोहोचलो आहे आम्ही दमणच्या तो काय व्ह्यू झाला त्या गावात त्याचा.
खूप अशी सुंदर दीव दमनचा बीच बघू शकता. खूप असं चे मागं लागून कुठं घुसलो काय माहिती. मोठे 5 स्टारला हॉटेलला आणला इकडं. या पाय लाईट चालू करा तुमच्या आईची. पैसे देतो आम्ही. 300च्या वरती खाणं नाही. 300च्या वरती खानात नाही मिळेल. जायला मला घाबरा वाटायला लागलाय. पण त्याचे मित्रांनो आलो इकडे काय समजतच नव्हता. आलो ना मी पहिले लेडीजच्या बाथरूमात घुसलो ना. मी बघितलाच नाही ना. तिकडून समोरून लेडीज बघायला लागली. तेव्हा तिथूपासून सटकलो. मग नंतर मला मित्रांनी इकडं आणला. बेसिंग बघा लेझर वगैरे सर्व आहे. आणि हा टिश्यू आहे. टिश्यू आहे हा. आणि हे माझे पार्टनर आहेत. बाथरूमाची अशी सिस्टीम आहे ना की खतरनाक. फक्त हात दाखवला का पाणी लगेच पडतंय. समजलं ना. आणि जेवायची सिस्टीम अशी आहे का 500 शिवाय जेवण नाही दिलं. 550 500. इकडं माहीत नव्हता ना. घेतलाय काय चिकन पिझ्झा ना. याच्या मागं लागून आम्ही आलो. यो सांगतो माना नकोच नको. देख सकते हैं मित्रों इधर दीव दमन में कौन सा नदी है मालूम नहीं. पानी भी बहुत गहरा है. दाबून बसायचा आहे. पाय मी दाबून बसला. व्हिडिओ चालू आहे. काय घाबरायचं नाही. कारण पैसे देणार आहेत आम्ही. आता डायरेक्ट वापीला बसलो. एवढा रिक्षावाला डायरेक्ट. ते हॉटेलमध्ये गेलतो तिकडे आमची इज्जत काढली. जाऊन दे आता ती इज्जत आम्ही वसूल करणार आहेत नंतर. मग वापीला उतरणार. बसमध्ये फुल गर्दी आहे बघा. फुल गर्दी आहे. सोमनाथ मित्रांनो गुजरातमध्ये येऊन जाम बेकार फसलोय. बहुत बुरी तरह से फंस चुके हम लोग. इतना चल रहे ना. इतना चल रहे कि रास्ता का अरे मेरे हिसाब से 25-30 किलोमीटर चल रहे पूरा दिन में. तो सुबह निकले थे भाई. सुबह निकले थे महाराष्ट्र में से. तो अभी गुजरात में कितना बज रहा है मालूम है क्या. 7:30 या 8 बज रहे हैं. मेरे को लगता है 8 बजा ही होगा. तो गुजरात में ऐसा सीन हो गया कि हम लोग को कुछ इधर जानकारी नहीं है ज़्यादा. और ऐसा फंस गया ना भाई. ना ऑटो वाला पहचान का है ना कोई ना कुछ. तो ऑटो वाले से पूछते तो सारा डबल टिबल भाड़ा बता रहा है. इसलिए चलते ही जा रहे. तो इतने पाँव भी दुख रहे ना यार. क्या ही बोलूँ. बहुत तकलीफ में है भाई. पैसा भी ख़त्म होने वाला है अभी. पूरा खा के पैसा ही ख़त्म हो रहा है. बाकी कुछ नाही. मित्रांनो आमच्यावर एवढी वाईट परिस्थिती आली ना की अशी परिस्थिती तुमच्यावर येऊन देऊ नका किंवा आली नाही पाहिजे. कारण आम्ही सकाळी घरातून बाहेर निघलेलो तर सध्या 8:30 वाजता आहेत. आम्ही गुजरातच्या वापी स्टेशनाजवळ आहेत. म्हणजे काय झालं शॉर्ट माहीत आहे का. शॉर्ट असा झाला की पैसे पण आमच्याकडे कमी होते पैसे. आणि माहिती पण नव्हती आम्हाला. गुजरातच्याबद्दल माहिती पण नव्हती. आणि शॉर्ट असा पण झाला की तिघांजवळ पण जास्त पैसे नव्हते. एकाकडे होते पण तोच खर्च करते. पण आता आम्हाला पण चांगलं नाही वाटत आहे. पण बघू आता 3 तासाचा आम्हाला हे दिलेलं आहे. 11 वाजताची ट्रेन आहे. 11 वाजताची. 11ला ट्रेन येईल ना. 11 वाजताची ट्रेन आहे वापी ते विरार. तर बघूया. खूप भयंकर आम्हाला चीड येते. बघूया. मित्रांनो आमच्यावर एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली ना तर सध्या विरारमध्ये पोहोचलोय. 12 वाजलेले आहेत. 12 वाजलेले आहेत. आणि इथे जेवायचे आमचे वांदे झालेले आहेत. तर जेवायचं हॉटेल वगैरे बघतोय शोधतोय. विरारमध्ये खायला भेटलाय जरासा.